नमस्कार मित्रांनो, संकेत राणे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये चार्जेस स्वागत करते आहे. मित्रांनो, आता मी निघालो वर्धन हॉटेलमधनं फ्रेश होऊन. तर आता मी निघालो आहे रत्नागिरीला. रत्नागिरीवरनं गणपती पोहे. तर बघूया आजूबाजूचे कोणते स्पॉट करतात, कारण का इथे बघा खूप पाऊस लागलेला आहे. तर आम्ही पूर्ण पॅकेज घेतलेलं आहे. बघूया किती स्पॉट होतात ते. तर तुम्हाला मी डिटेल्स पूर्ण दाखवेल. गाडीवाला पण आपला दादा आहे, त्याचा पण तुम्हाला नंबर देईल मी. चला तर मग. तर गाडी आली आहे आपली इर्टिगा MH08 8233. दादा आलेला आपला. पाऊस खूप लागतोय. तर आता आम्ही निघालोय गणपती पोहेला. गणपती बाप्पा मोरया. तर आपल्यासोबत दादा आहे. दादा काय बोलतोय? काय नाही, मस्त. दादा किती तास लागेल आपल्याला जायला गणपती पोहेला इथनं? 1 तास लागेल. 1 तास. तर तुम्ही येत आहे रत्नागिरीला, तर दादा तुम्ही गाडी करू शकता. इर्टिगा आहे. दादा आपला नंबर सांगा ना. 9403 941018. 1018. तर पूर्ण तुम्हाला गाईड करेल रत्नागिरी जेवढे स्पॉट करता येईल तेवढे. आणि पावसामुळे बघा पूर्ण वाट लागलेली आहे. बघा आता किती स्पॉट होतात आपले. बघा अजून मुंबई गोवा बनला नाही. बघा रस्त्याची हालत बघून बेकार आहे. एवढे वर्ष मुंबई गोवा बनतोय, कधी मुंबई गोवा बनवतं काय माहिती, तेव्हा जाणं. फक्त आश्वासन देत आहेत, रोड काय पूर्ण होत नाही. समृद्धी हायवे झाला, अटल सेतू झाला, पण आमचा मुंबई गोवा अजून काय बनतोच आहे. समोर मीरा नागपूर हायवे आणि सरळ गणपती पोहे ना. इथनं किती किलोमीटर आहे गणपती पोहे? 22 किलोमीटर आहे. आणि एसटी आपली इकडनं येते का? काही एसटी इकडून जातात, काही बरोबर. ओके, आरेवारे मार्गे, निवळे मार्गे, बरोबर. तर आता आपण आलोय साखरतर ब्रिजच्या इथे. बघा असा व्ह्यू आहे, बघू शकता साखरतर ब्रिज. सायकलिंग वाले सकाळी तर आपल्या ताई भेटले सायकलिंग वाला. साखरतर बारेसर. आता पोहोचलो आम्ही आरेवारे बीच. एकदम फोटोशूट करता इथे. पावसाचं वातावरण आहे. इथे बघा झिपलाईन करून देतात. चालू आहे वाटतं झिपलाईन ना. चालू आहे बघा. व्ह्यू बघा. तर आता नेवरे बीचला पोहोचलो आम्ही. बघा सुरूची झाडं बाकी इथे. इथे प्री वेडिंग तुम्ही करू शकता. बारेचा स्पॉट आहे. स्कुबा डायव्हिंग पण इथे होतात ना. स्कुबा डायव्हिंग आणि इथे ऍक्टिव्हिटी होतात बघा. समुद्र खवळा करला जाऊन आहे. सगळी ऍक्टिव्हिटी बंद आहे बघा. किती पाऊस जोरात आहे. हा, पाणी खराब झालं. समुद्र बघा किती खवळ आहे. वादळ आलेलं आहे. पोहोचलो आता गणपती पोहेला. श्री क्षेत्र गणपती पोहे प्रवेशद्वार. पाऊस बघा खूप पडतोय. सॅटरडे आहे. पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे.
आणि आता आम्ही पोहोचलो आहे गणपती पोहेचे ते कमान संस्थान श्रीदेव गणपती पोहे. गाडी पुढे झाली बरे म्हणून पाऊस पाऊस बघा, पावसामुळे खूप लोकांची वाट लागली. तर मंदिराच्या राईट साईडला बघा, इथे तुम्ही ओट्या बिट्या घेऊ शकता. इथे बाजूलाच आहे. तर बघा लाईनीमध्ये बघा असं जावं लागणार आता आपल्याला. जर तुम्ही संकष्टीला येता तर पूर्ण ही लाईन भरलेली असते. आता बघा किती मिनिटात दर्शन होत आहे. पाऊस पण खूप लागतोय. बघा दर्शन वेळ पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत. आरतीची वेळ पहाटे 5 ते दुपारी 12, सायंकाळी 7 ते 8:15. आणि प्रसादाची वेळ बघा 12:30 ते 2 आणि सायंकाळी 7:15 ते 8:15 पर्यंत. तर लाईन बघा तरी अर्धा पाऊण तास तरी जाईल. तर पाऊण तास झाला लाईनमध्ये. आता बघू किती मिनिटात दर्शन होत आहे. जवळ आलेलो आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. तर पोहोचलो आम्ही मंदिराच्या इथे. आता 2 मिनिटात दर्शन व्हायला आपलं. तर बघा पावसाने पूर्ण थैमान घातलेला आहे. एकदम येवतात पण मनसर पण गाकार. दर्शन झालेलं आहे. मंदिर बघा अतिशय बघणारं मंदिर आहे. रत्नागिरीमधील गणपती पोहे. आणि मंदिराच्या बाजूला बघा समुद्र किनारा आहे गणपती पोहेचा. मंदिरात तुम्ही प्रदक्षिणा पण घालू शकता. तर फायनली दर्शन झालेलं आहे मंदिराचं. बघा सॅटर्डे संडे असल्या कारणामुळे खूप गर्दी असते. बघा तुम्ही सकाळी जर अर्ली मॉर्निंग येत आहे, सकाळी पहाटे 5-6 वाजता तुम्हाला लवकर दर्शन होऊन जाईल. बघा गणपती पोहे आणि हा जिल्हा समुद्र किनारा आहे गणपती पोहेचा. बघा पर्यटक. आणि हा समुद्र तुम्हाला रिस्की आहे खूप. कोणी पाण्यात जाऊ नका आतमध्ये जास्त. खूप सारे पर्यटक आलेले आहेत बघा दर्शनासाठी. गणपती पोहेवर आलो. आता आरेवारेकडे चाललो आम्ही. इथे बघा इथे मस्त असा स्पॉट आहे आरेवारेचा. इथे आम्ही फोटो काढायला थांबलो आहे. भारी असं लोकेशन आहे. तुम्ही इथे फोटो नक्की काढा इथे आला. आता गणपती पोहेचं दर्शन करून झालेलं. इथे आम्ही आलो आरेवारेचे. इथे फोटो काढलेले. खूप भारी असा स्पॉट आहे बघा. अथांग सागर, समुद्र खवळ आहे. खूप भारी असा स्पॉट आहे बघा. वरती हा रस्ता आहे. खूप सारे पर्यटक इथे आल्याशिवाय राहत नाही फोटो काढल्याशिवाय. व्ह्यू बघा किती भारी व्ह्यू वाटतो.
तर आता आम्ही आलो आहे गणपतीवरनं आरेवारी करून आता झाडगाव या गावात आलो आहे रत्नागिरीत. ते मत्स्यालय आहे, ते वाऱ्याचा स्पॉट आहे. तर दादा घेऊन आलेला आहे. तर इकडनं आता कुठे जाऊया आपण आता? रत्नदुर्ग फोर्ट. रत्नदुर्ग फोर्ट. हे बघा, तर तुम्ही जर रत्नागिरी येता तुम्हाला गाडी पाहिजे दादाशी कॉन्टॅक्ट करा. नंबर तुम्हाला देईल मी. वाऱ्याचा स्पॉट आहे, लहान पोरांना घेऊन या. तर पूर्ण माहिती दिली आहे बघा मसाल्यात. 20 रुपये तिकीट आहे, 30 रुपये व्हिडिओ शूटिंग करता. तर सकाळी 6 ते संध्याकाळी 5:30 वाजता. इथे मासे वेगवेगळ्या प्रकारचे मसाल्यामध्ये आलेलो आहे. इथे स्कॅनिंग पण दिलेली आहे, गुगल स्कॅनिंग. कासव वेगळे कोई कार्प, शार्क आहे, शार्क, रेनबो शार्क, कटला, ऑस्कर बघा, रेड ड्रॅगन, सिचेन. सिल्वर डॉलर, गोल्ड प्लीस आहे इथे. डिस्कस मासे, चिलापिया मासा बघा, चिलापिया मासा, मगर मासा इथे बघा. टीन फॉइल बार्ब, टायगर बार्ब, गोरामी, घोडे मासे, रोहू, पॅरेट फिश, सिंगटी, खवला मासा, एंजल फिश, ब्लॅक गोस्ट स्नाइप फिश, पाकू, पंकज, जम्बो कोलंबी, कावळा कोबरा, कोंबडा मासा, लावीज मासा, लावीज, वाम, रेवन, बैल मासा, काळुंद्र, हजाम, स्टारफिश, ब्लू रिंग, डॅमसेल, चांदलक, निळीकोण, पोपट मासा, सेवंडा, समुद्री काकडे, चिरई, वडा मासा, सागरी समोटाके, खाजना खेकडा, देव मासा सांगाड्या बघा. इथे पूर्ण माहिती सांगितली आहे बघा देवमाशाबद्दल. सदर देवमासा रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनार सन 1980 मध्ये आला. त्यावेळी त्याचे वजन 5 टन, लांबी 55 फूट, तोंडाचा आकार उंचीने 2 फूट तर लांबीने 60 फूट इतका होता. त्यावेळी तो इथेच वाहून पुरण्यात आला आणि 2 महिन्यानंतर स्वच्छ धुवून त्याचे हाडाचे सांगडे इथे आणण्यात आले. डोक्याची कवटी 19 बरगडी व 40 मणक्याने सांगाडा बनला आहे. देवमासा हा इतका शक्तिशाली असतो की काही वेळा मोठमोठी जहाजं देखील तो सहजरित्या फोडू शकतो. सर्व प्राणी सृष्टीत देवमासा हा सर्वात मोठा सस्तन प्राणी आहे. देवमाशाचे प्रमुख खाद्य सूक्ष्मजीव हे आहे. देवमाशांना दात नसतात. ते समुद्रातील सूक्ष्मजीव अन्न म्हणून खातात. उन्हाळ्यामध्ये एका दिवसात 1 ते 4 टन खाद्य ते खातात. ताशी 45 किलोमीटर वेगाने देवमासा हा पोहू शकतो. देवमासा हे डायनासॉरपेक्षाही मोठे असतात. संपूर्ण माहिती सांगितलेली आहे बघा इथे. तर तुम्ही इथे लहान पोरांना पण घेऊन येऊ शकता. चांगली अशी माहिती इथे सांगितलेली आहे. आणि ते पावन वनस्पती टाकी आहे बघा. तर नक्की हा स्पॉट बघायला मत्स्यालय रत्नागिरीमध्ये.
तर इथे सगळे माशाचे प्रकार आहेत बघा, इथे सगळे दाखवण्यात आलेले आहेत. इथे बघा वेगळ्या प्रकारची शंख आहेत. सगळी माहिती दिलेली आहे इथे. आणि इथे बघा डॉल्फिन मासा, मोडूसा, सुरमई, ते बघा दादा व्हिजिटिंग कार्ड आहे. स्वामी समर्थ कृपा, गाडी भाड्याने मिळेल बघा. इथे नरेश कीर नंबर दिलेला आहे 9403941018 आणि 9049053430. नक्की संपर्क करा. तर आता आलो आम्ही तर लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30 वाजता चालू आहे. लोकमान्य टिळक जन्मस्थान. तर मित्रांनो तुम्ही नक्की या आणि लोकमान्य टिळकांचं हे जन्मस्थानचं घर बघा. आहे खूप भारी आहे. आतमध्ये व्हिडिओ करण्यास मनाई आहे, तुम्हाला बाहेरून दाखवतो. आतनं किती बाहेर असेल बघा. हेरिटेजचं घर आहे, जुना काळातील आपलं आहे. खूप सारे पर्यटक बघायला येतात. तर आता आम्ही चाललोय रत्नागिरी किल्ल्यावर, भगवती मंदिर. रस्ता किती भारी आहे, उंचावर आहे किल्ला. बघा शिवसृष्टी, रत्नदुर्ग शिवसृष्टी नव्याने करण्यात आलेलं आहे बघा. काम चालू आहे, अजून काम चालू आहे ना, अजून काम चालू आहे बघा. हे मार्गावरती बोट आहे बघा. आम्ही आलेलो आहे रत्नदुर्ग किल्ल्याच्या इथं. व्ह्यू बघा काय भारी वाटतो इथला. खूप सारे पर्यटक आलेले आहेत. मस्त. ते बघा मगाशी सांगतो मला श्रीसृष्टी किती भारी नजारा वाटतोय बघा इकडनं. तर बघा हे केव्हा तयार होतं, नवीन बांधण्यात आलेलं आहे. आणि आता आलो रत्नागिरी किल्ल्याच्या इथे. प्रशस्त अशी पार्किंग आहे इथे. किती उंचावर किल्ला आहे बघा. रत्नागिरी किल्ल्याचा दरवाजा उघडण्याची वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 हे लक्षात घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे बघा उंचावर किल्ला, रत्नदुर्ग किल्ला. आणि समोर बघा तुम्हाला मगाशी बोललो मी श्रीसृष्टी बनवण्यात येते नवीन. कधी बनतंय आणि कधी बघायला तर असं झालेलं आहे. व्ह्यू बघा काय भारी आहे. इथे लिहिलेली आहे सगळी माहिती. रत्नदुर्ग किल्ल्याचा दरवाजा सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत उघडा राहील आणि बंद होणार 3 वेळा सिटी वाजवली जाईल. तेव्हा भाविकांनी
त्या दरवाजा बाहेर जावे, अन्यथा आत अडकल्यास पुजारी जबाबदार राहणार नाही. कृपया सर्वांनी याची नोंद घ्यावी. तर किल्ल्यावरती प्रवेश केला लेफ्ट साईडला तुम्हाला श्री देव खंडोबा मंदिर भेटेल. बघणार का मंदिर बघा किल्ल्यावरती. तर तुम्हाला शिवसृष्टी झूम करून दाखवतो. वरना बघा काय व्ह्यू वाटतोय शिवसृष्टीचा. आता मी बुरुजावरती आलेलो आहे. इथे वाघ्या बुरुज आहे. वाघ्या बुरुजवरून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. वाघ्या बुरुज हा व्ह्यू बघा. समोर बघा शिवसृष्टी. तर आता पुढे आलो टेहक्या बुरुजला आणि समोरचा नजारा तुम्ही बघताय की भारी असा नजारा वाटतोय बघा. तर नक्की तुम्ही तुमच्या लहान पोरांना इथे घेऊन या रत्नागिरी किल्ल्यावरती. तर पुढे आला तुम्हाला वेताळ बुरुज दिसेल बघा. व्ह्यू दाखवतो तुम्हाला. हवा बघा मित्रांनो, हवा व्ह्यू आहे बघा. व्ह्यू वेताळ बुरुज. तर किल्ल्याच्या खाली तुम्हाला वेतोबाचं मंदिर पण बघायला भेटेल. ते बघा खाली जाऊन बघा नक्की. पूर्ण असं आम्ही बुरुज चालत जाणार आहे. खूप सारे पर्यटक आलेले आहेत. तर पुढे आला तुम्हाला मारक्या बुरुज भेटेल. तर थोडंसं पुढे तुम्हाला रेडी बुरुज बघायला भेटेल इथे. आणि समोर व्ह्यू बघा. पुढे तुम्हाला झूम करून दाखवतो. ते बघा खूप साऱ्या बोटी आलेल्या आहेत वादळामुळे. आता बसक्या बुरुज इथं आलेलं आहे आणि वर्ण व्ह्यू बघा काय भारी वाटतंय. हे बघा तिकडे खूप साऱ्या बोटी आलेल्या आहेत बघा. व्ह्यू बघा. किल्ल्यावरती बघा हे श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी बघणार का मंदिर आहे. मग दाखवतो खाली जाऊन. श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी देवीचं मंदिर आहे बघणार काय. तर मंदिरात व्हिडिओ करणं सक्त मान्य आहे. तर तुम्ही येता तर मंदिर बघून घ्या. भाऱ्याचं मंदिर आहे किल्ल्यावरती. श्री आई भगवती मंदिर रत्नदुर्ग किल्ल्यावरती. भाऱ्याचा किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यात. रत्नदुर्ग किल्ला. तर रत्नदुर्ग किल्ला करून आम्ही आता आलो भाटे बीचला आहे बघा. खूप सारे पर्यटक बीचवरती बघा. हवा बघा काय बीचवरती. लाटा बघा किती मोठमोठ्या येतात. भाटे बीच. ते बसाची पण सुविधा केलेली आहे इथे. आता बघा भाटे बीचवर जाता मला केक कापणार आहेत यशस्वी उन्मेष श्वेता यांचे.
मनापासून आभार. बघा रत्नागिरीमध्ये फाटे बिचीवर त्याचा केकचा. हॅपी बर्थडे टू संकेत. हॅपी बर्थडे टू यू. हे श्वेता स्माइल. श्वेता स्माइल. थांब थांब त्यांना भरून दे. त्यांना भरून दे. मी फोटो पण काढतोय. मी त्याच्या व्हिडिओ मध्येच फोटो काढतोय. येत आहेत मला काय माहित कोणते तरी येत आहेत. तर पोचलो आता मित्रांनो मी देवगडला. रात्री खूप लेट झाला 10 वाजले. तर मित्रांनो तुम्ही रत्नागिरी फिरायला येतात तर 2 दिवस तरी नक्की घ्या. कारण का एका दिवसात सर्व स्पॉट होत नाही. तरी पण आम्ही 4-5 स्पॉट कव्हर केले. कारण खूप पाऊसला कारण खूप सारे स्पॉट झाले नाही. पहिला गणपतीपुळे, नंतर आरेवारे बीच, नंतर मत्स्यालय, मसाल्याचं लोकमान्य टिळकांचं घर, त्यानंतर रत्नागिरी किल्ला, नंतर भाटे, नंतर आलो देवगडला. आता मी थांबलोय बघा सद्गुरू कृपा होमस्टे, रमाकांत जोशी यांचं होमस्टे बघा. 9422967671. ओके. आणि तुम्हाला बाजूला बघा बाजूला इथं पवनचक्की आहे. आणि देवगड गार्डन तुम्ही बोलता जो स्पॉट आहे तो व्हायरल झालेला आहे तो त्याच्या 100 मीटर बाजूलाच हे होमस्टे आहे. तर नक्की या. तर मित्रांनो चॅनलवरती कोण नसेल चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असे 2 व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो यो कोकण आपलं जसा